शाळेत काम केलं नाही? सरचा फोन आलता मला, पेपरला जाय ना, क्लास करायनाच बरोबर. उद्यापासून जावं लागेल. सरचा फोन आलता, लवकर जाय ना. पिले सरपणाच्या गाडी घेऊन ये, तुला पाणी ठेवायचंय चुलीवर. बरोबर आहे आणते. पिले चल ना लवकर, कवर झाले आणायला लागलीस काड्या. पाण्याचं बुगणं घेऊन ये ना. बरं आहे. चला ठेव लवकर. लय दुपाय लागलंय, चुलीला जाणार लागत तर सरपण आणा म्हणलं तर आणाय ना. पिले माझ्यासारखी गार पाणी आंघोळ करा रे. आई पाणी तापलं का ग? थांब जरा, पाणी तापायला लागलंय, लय घाई करू नको. अरीच्या मायला तिला शाळा जायला उशीर व्हायला ना, आवरणं पटपट. हो कळतंय मला, मायला पिला म्हणायचं नाही बघा. उगा सकाळी सकाळी बडबड लावू नको बघा. तुला गॅस भरून आण म्हणलं तर आणलाय का? तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? आणतो ना दुपारी भरून मी. हो लय दुपारून सुद्धा असतोस काय लागला सांगायला. चुरचार करायला लागली ही. मी सांगून दबले या, ह्याचे काय डोक्यात बसाय नाही. मी जाते माहेराला. बरं बरं जाय, कशी जातेस तर बघतो मी. हो जात असते या. नवरा काम करतो ग. हा त्याला मी काठी ना हाती काठी ना. गंगा, अरे गंगा, वहिनी गंगा आहे का घरी? कोण रंगाय काय? कार सकाळी सकाळी झाला. गंग्या काहीतरी काम बघावं म्हणलं म्हणून आलतो मी सकाळी सकाळी. बरं बरं चल मग. चल मग. भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, भविष्य पहा भविष्य. संततीच्या सुखाच्या धनाच्या गोष्टी सांगणार, भविष्य सांगणार, भविष्य बघणार. जाणून घ्या भविष्य आपले, सुखाच्या गोष्टी जाणून घ्या. धन दौलताच्या घ्या मावशी, जाणून घ्या भविष्य आपले, जाणून घ्या मावशी. पहा भविष्य मावशी. ओ मामा, ओ पहा भविष्यवाले मामा. हा बोला. इकडे या 2 मिनिटं. संगाबाई तुझं भविष्य बघायचं इकडे बरं जरा. संगाबाई तुझं भविष्य बघायचं इकडे बाहेर ये बरं जरा. काय हो मामा? तुझं भविष्य बघायचंय तर ते महाराज आले तर. बरं चट ये बाई, बघू दे बाई तुझं भविष्य, जाणून घे. पाहू बाई हा. चांगलं बघावं जरा महाराज. त्या पोरीच्या मागे जरा लय गरज लागल्यासारखे झाले. पाहतो पाहतो, आमचं कामच आहे पाहण्याचं, हो. भविष्य सांगण्याचं. मुली, तुला एक मुलगी आहे, धन दौलत सर्व काय आहे, सासू सासरे आहेत पण जवळ राहत नाहीत तुझ्या. हो मामा, एकच मुलगी आहे. घरात काय बघशील तर तूच आहेस मागे पुढे बघणारी. सुख मिळण्यासाठी काय करावं लागेल? आहेत उपाय. उपाय आम्ही सांगतो तसं वागावं लागेल तुम्हाला. शनिवार आणि सोमवार तुम्हाला धरावं लागेल. बाई ऐकते ना? हो ऐकते. शनिवार सोमवार धरावं लागल. शंभूची आणि शनी महाराजाची पूजा करावं लागल. शनी तुझा 9व्या राशीमध्ये आलेला आहे सध्याला. हो मामा, किती उपास धरायचे? 7 शनिवार धरावं लागतील आणि 12 सोमवार करावं लागतील. हो आणि सोबत शंभूची पूजाही करावं लागेल. हो कर. शनी महाराजाला तेल सुद्धा व्हावे लागेल तुला. त्याला किती खर्च येईल? आता हे काही नॉर्मल आहे, ह्याला काय पूजा कराय किती लागतं मामा? पण आम्हाला कळालं पाहिजे. नाही, तेल आणायचं आणि तेल व्हायचं आणि पूजा करायची, झालं. याच्या पलीकडे काय आहे? पाया पडत्या महाराजात तिला. चालेल, पण सौभाग्यवती भव. हे घ्या दक्षिणा. काळी महिना दिसतेस तरुण,
रोज ही चाव जातो मरून लोक तो मी जोडीत नाही तुला तू सोडत मला तरी मी नाही सोडित तुला मावाची मावा मी पडो तर पडू दे पण तुला पडू देत नाही दगड्या आणलंच ना तू ह्याच्यात काय आणलंस ह्याच्यात अरे मावाची 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 अरे दगड्या लय गप्पा आण नको आम्ही ह्याच्यातले किडी आहेत. अरे असू दे किडे तर किडे असं कुठंच मिळणार नाही तुम्हाला हरगाळायला लागले अरे गाळायला हे काय वाचत नाही तर नाही पण घास नाही सरमाडी पियानारा हो यो माल कोणता टाईट आहे टाईट ही देऊ का ही ये देणार नाही पण ही देतो रंग ती तरी घी अरे घे इकडे दगड्या अरे ती तरी दे ना बाबा. अरे येड झाला तर का काय येड कशाला झालं? अरे ते- तुम्हाला लागली की नाही हाताला जाऊ दे काय नाही दिली ती नाही दिली नाही दिली. अरे ती मिळाली तर मिळाली पण ही नाही ना मिळाली रंग्या आपल्याला हिनवायला ती अरे जाऊ दे काय घ्या हीच पिऊ आता होय अर्धी. हाणू निक्कीच हा, चल. काय त्याला मी एक अर्धी घेतो तू अर्धी घे भागलं ना सध्याच आपलं घे ना बाबा सगळी ही जरा लवकर तू आणि एवढी राहिलेली आणि चल बरं निघा आता हानू चल भागला आता चल विचार तुझी छाती करून राहिली छवायला ती गेली तर गेली पण ही कसं सोडीन मावाची मी ही कसं सोडीन जरा भावा गाडी अंगावर घालतात का काय अरे तू चाला सांगावून तू लागला काय सांगायला अरे काय आहे तुझ्या हातात ते हाय अरे तुझ्या हातात काय आहे? कुठं काय भाऊ कुठं काय भाऊ इथं काय काय तुझ्या जवळ काय नाही दगड्या बघू दे दगड्या काय आहे ते? काय ना भाऊ बघू तिथे काय आहे ते? काय नाही काय नाही बघू दे तुला नाही म्हणायला. ना भाऊ काय भाऊ मागवा बी ढकलून दिला ना आता बी चापट आणली काय गुन्हा केला भाऊ तुमचा मी चल तिकडं दगड्या कुठं चल चल तिकडे ते काय आहे ते कुठं चल भाऊ चल तात्याकडे कुठं चल चल तात्याकडे तात्याच्या दारातून चाललास ना. नका नका नेऊ चल चल तात्याच्या दारावर कशाला तिकडे नका तिकडे नका दगड्या नका 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 पा दगड्या भाऊ 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 दगड्या मी काय गुन्हा केला भाऊ तुमचा तू नीट चल नाही नाही पाटलाच्या घरी चल तात्याकडे जायचंय तू काय कांड कुठून आणलास हा कुठून आणलास काय काय याच्यात काय नाही काय नाही काय नाही याच्यात तात्याकडे हा? चल मग तात्याकडे तात्याकडे कशाला चाल न्यायचं? काय मारला मिस्त्री काय केली काय तुला सांगावं लागेल तुला कलर लागते हा दाढी लागते ठीक आहे दरवाजा बघा काम फॅन टाकलं पण कलर टाकला त्यांनी नामा ए नामा अरे ते मिस्त्री आले का नाही आज नाही नाही बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर तू काय कर नामा ते आपली खुर्ची कुठे ठीक आहे मग घेऊ मी खुर्च्या खायच्या मायला अशी मिस्त्रीने धोका दिलाय आण आण नामा आण खुर्ची आण यायचं कुणीच नाही आलं का हा? मिस्त्री कुणी नाही आले कुणीच नाही आले कुणीच नाही बर दुसरं कुणी आलं का नव्हतं बरं 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 ते पाणी मारलं की पाठीमागं मारलं मारलं दुसरं कुणीच नाही आलं लाईट फिटिंग वाले आलते हा. मिस्त्री नव्हते आले बरं बरं ठीक आहे ठीक आहे जाऊ दे नामा तू काय करत असेल झालं तो काम तू आता अभ्यास कर हा आणि हाक मारली की तुला बरं का असं कर अभ्यास कर पाहिजे हो करतो चल तात्याकडे
तुमच्या पाया पडतो भाऊ, नका नेऊ तात्याकडे. ते भाऊ तात्या तसे तर पुन्हा कशाला तुला पाटलाकडे न्यायल्याशिवाय जमणार नाही दगड्या. चल नका 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 तुमच्या पाया. आता तुम्ही मला काय द्याला हाणलंय बी बा, तरी बी कशाला तिकडे नेतात इथं कुठून टाका आलंस बी. ते? हा कुठून आलंस ते? आता सगळं जगत प्या नाही, सगळं जगत प्यायलंय भाऊ. आता मला नाद आहे तर पितोय ओली ती. तो तात्याच्या दारासमोरून घेऊन चाललास, या गावातले पाटीलच ते, आणि तू चाललास ते दारातून घेऊन. नाही. तुला अक्कल फिकल वाटते का दगड्या? चल नाही नाही आणलंय भाऊ. आता कसं आहे तिकडं नका चल, तुला अक्कल फिकल वाटते का? चल नका नका तात्याकडे नका. बस बस बस. भाऊ काय झालं पण नेमकं? अहो ते हातात उघड्या ह्याने घेऊन चालला लगे. त्याला काय वाटते का नाही? पण तात्या ठीक आहे ठीक आहे, मला काय करा तुम्ही निवांत सांगा. अरे नामदेवा, आपली खुर्ची आण बरं भाऊला. होत असते, मला समजून सांगा पहिलं काय झालं ते. तात्या दगड्यानं काय केलंय? काय केलं त्यानं? उघड्या हातात घेऊन चाललाय तू कॅन्डी क्लास रस्त्याने तुमच्या बरं समोर. भाऊ तुम्ही शांत राहा, एकच काम करा. अरे नामदेवा, खुर्ची आण बरं. त्याला पण काय अक्कल फिकल पाहिजे का नाही? जाऊ द्या बसा तुम्ही भाऊ. का गावात हेच करायचंय? बसा 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 बसा. आपण करायला निघालो काय आणि हे लागलाय काय करायला? ठीक आहे ठीक आहे. बरं भाऊ नेमका झालंय तरी काय? ह्याच्याबद्दल आहे का दुसरं आणखीन काय आहे ते मला तुम्ही सांगा. तात्या मी आता काय झालं, हा. तालुक्याहून आलता आता. बरं बरं बरं. गाडी घेऊन यायला लागलो वाटानं. हो. ह्यो रस्त्यात कॅन घेऊन चालला असा उघड्या ह्याच्यात गाणी म्हणीत. याचं नाव काय? अहो दगड्या येतो याचा. हा खरं खरं खरंय तात्यात निघालो होतो रोडनं, हा तितक्यात भाऊ भेटले. मग मग तुमच्याकडे आणलंय म्हणतोय भाऊकड तात्याकडे नका नेऊ, तरी आणलं. आता पण मग मला सांग, जी भावनी तुला माझ्याकडे आणलंय ते कशामुळे आणलंय? चुकलो बा तात्या, आता माझ्याकडून कधीच होणार नाही एवढं. आता तात्या हा याचं काय ऐकू नका. ह्यो म्हणजे माणूस राहिला नाही हो आता दगड्या. दगड्या काय रे? अरे मी आतापासून जी कोणत्या गोष्टी केल्यात ना, भाऊ आणि मी दोघाच्या शब्दाच्या बाहेर नाहीत आम्ही. आणि तू जर उघड्या रस्त्याने जर चाललास, उघड्या रस्त्याने, ते काय त्याच्यामध्ये? काय नाही तात्या, याच्यात मावाची थोडी आणली गाव. काय लागत होतो थोडीफार? हा तात्या तात्या गबास पण उठ नको, अलकडीकडे तात्या तात्या मूर्खासारखं वागायला लागलास. भाऊ आजपर्यंत आम्ही गावात कार्य केलेले, हो नाही मोकार माणसं आम्ही लाईन लावल्यात लाईनीला. आणि तू तात्या तू काय चालवलीस चाळे? तात्या मला आता मला भाऊ, लागती थोडी. नीट बस. नीट बस. भाऊ मला हे चालणार नाही असला. नाही नाही ते बरोबर सगळं आहे. तुमच्यावर मी सोपवलेलं आहे. तुम्ही बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. सगळं तुम्ही सोपवलं भाऊ मी. बरोबर आहे, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. नीट बस. बघा त्याचं काय आहे ते. इकडे तात्या 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 अलकडी अलकडी लातानी मारी ना. तात्या तात्या इकडे हे बघू दे, काय मला इकडे बघू दे. तात्या काय नाही तात्या. काय नाही मग लाग उठून थोडीफार तुला. हा अरे चुकलं काय चुकलं? भाऊ आपल्याकडे चुकीला माफी नाही. आजपर्यंत गावात वाम मार्गाचे माणसं आम्ही सरळ मार्गाला लावलेत. नाही आता चुकलं तात्या, आता नाही. चुकून नाही जमणार. भाऊ आणि मी एका माणसं आम्ही वाम मार्गाला जाऊ देणार नाहीत. ह्याला माझं संगत गुण. काय म्हणायचं? संगत गुण. भाऊ तुम्ही सांगा व्यवस्थित त्याला. दगड्या तुला नीट सांगायला लागलो आम्ही, तात्या पुढं असलं जमत नाही. गावामध्ये सगळे काय बी दारू मटका गांजे हे सगळं सगळं बंद केलेलं आहे तात्यानं. तुला सांगतो, तंटामुक्तीचे अध्यक्ष जर असते ना, तो तुला बांधून मारला असतो. तुला सांगायला लागलोय, तुला आता सांगायला लागलोय. तात्या जी म्हणतात ते ऐक. दगड्या पाय सोड, पाय सोड देव, सोड पाय, नाही 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 पाय सोड माझा. ऐक नाही तात्या. सरक कॅन तिकडे ठेवू इथं, कॅन ठेवू इथं, कॅन ठेवू इथं. तुला माफी केली, तुला माफ. पण गावामध्ये दारू मटका आम्ही चुल देत नाही. काय तुला जरी सवय असेल दारू प्यायची, खायची प्यायची, ही जमणार नाही. ते काही असो आम्हाला घेण देण नाही. हातबटी असो, दारू असो, कुठलंही असो, तुझ्या हाताने खाली टाकून देते. आणि आजपासून दारू तू गावात पिऊन यायचं नाहीस. आणि जरी पिऊन आलास तर ह्याच्यापेक्षा तुला आम्ही जास्त शिक्षा करू. काय तुझं आम्ही ऐकणार नाहीत. ही ओतून दे खाली, वत खाली. चल ना, काय कवर बी बसायला लागला. अरे फेक ते. फेक ते तिकडं. राहू द्या, टाक. लय महागाची आणली हो भाऊ. बरं आजचा दिवस राहू द्या. एवढ्या बारीक खाल बरं वती तर वती टाक, वत, वती वत, तर वती वत. तर वती तर. वत वत
वत ना खाली तू वत उठ उठ हा उठ उठ दगड्या आणि तुला सांगायला आज पण दारू पाहिजे नाही हा लेट भाऊ तेवढी कॅन तरी द्या लावा ना मला तात्याला ते त्याला फिरायला होईल उचल लागला सांगायला जुने जाते तर नवी येते तर भाऊ आज कुठला दिवस निघाला कुणाला माहिती भाऊ कसं आहे माहितीये का आपण गावाला किती बी चांगलं राखण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न जर केला तर काही मध्ये असतात लोक असे काय तसे पण आपण जर स्वतः उभा राहून जर लक्ष दिलं गावकऱ्याकडे तर बराबर वाम मार्गातले चांगल्या मार्गाला लावण्याची आपल्यात ताकद आहे पण बारीक सारीक गोष्टीवर लक्ष द्यावंच लागणार आहे त्यांना आपल्याला दिल्याशिवाय कसं होणार आहे द्यावाच लागेल लक्ष लक्ष जर दिलं तरच कुठेतरी गावाचा फायदा आहे पण एवढं लणपणा काही गोष्टी लक्षात असायला पाहिजेत का नाही अहो ते काल परवा दिवशी तो कोण दारू विकणार आहे यंक्याचं माझ्या कानावाला होतं यंक्या हा ते राहत होता ते राहणार. बरोबर मला काल परवा दिवशी कोणतरी म्हणलं की तात्या आपल्या गावात तो दारू विकणार येणार आहे मी म्हणलं जर तो आला तेव्हा त्याला सांगू काय ती काय बर त्याला सांगू ना आपण पण तो मायापासून आलाच नाही आणि मग दुसऱ्या माणसाला विचारलं मी तो आपला क्यारबाला विचारलं तर ते मला म्हणलं तात्या ते बाहेरचे आणखीन मग मी ही गोष्ट तुमच्या कानावर मी टाकणार होतो बघा पण तुम्ही आता मेन मुद्द्यावर आलात तर चांगली गोष्ट झाली तात्या ग्रामसभा लावा आणि त्या तंटमुक्ती अध्यक्षाला सांगा ग्रामसभा लावायची आणि काहीतरी असे कान्या कोपऱ्यातल्या गोष्टी जी असतील ते आपल्याला बंद करणं गरजेचं आहे. बंद करणं गरजेच्या म्हणता येणार नाही तिथं त्याला कांडच पाडावं लागेल ठीक आहे ना मग कारण की गावाची जर सुधारणा जर झाली तर आपलं बरोबर. तालुक्यावर नाव जाईल हो तालुक्याच्या वरचं जर नाव घ्यायचं ठरलं हो. आपल्या जिल्ह्यावर नाव जाईल बरं, काय बरं. आणि वरून सगळ्या आपल्याला सगळा मार्ग भेटतो ना मोकळा जिल्ह्याचा मार्ग मोकळा भेटतो तालुक्याचा मार्ग मोकळा भेटतो कारण की आपण जर चांगलं कार्य केलं पाटील असन सरपंच असन ग्रामसेवक असन तलाठी असन कोणतले अधिकारी असन त्या ग्रुप थ्रूच आपल्या पुढे जावं लागेल पण त्याच्यासाठी गाव आपल्याला पहिलं निर्मळ करावं लागेल स्वच्छता अभियान आणि ह्यालाच काय म्हणायचं चांगल्याची संगत अहो मी काय सांगतो असे 2-4 जण आहेत हो हा पिणारे खाणारे आणि मग हे लोकांनी जर नाही विकली हो गावामध्ये जर आपण लक्ष ते बारीक सारीक गोष्टीवर जर दिलं घ्यायलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ग्रामसभा घ्यावा लागेल नाही ग्रामसभा लावणं फार काळाची गरज आहे आणि ग्रामसभा लावत्या वेळेस काय असतं माहिती आहे का त्याला पहिले टिक मार करावं लागते टिक मार केल्यानंतर आपल्याकडे पब्लिक आली पाहिजे आणि नागरिक किंवा गोरगरीब असू द्या त्याला सरपंचाकडून पाटलाकडून काय अपेक्षा असती नळाची समस्या पाण्याची समस्या लाईटची समस्या ह्यांच्यापासून जे मूलभूत गरजा असतात मूलभूत गरजा ह्या गोरगरिबापासून नागरिकापासून जर आपण जर पोहोचली तर ते काय करतात आपल्यासारखीची संगत सोडित नाही तात्या ते पाणी सोडणार आहे ना ते हो त्यांनी औषध टाकलं नाही पाणी त्या विहिरीमध्ये थोडं त्याला सांगाय ना त्याला पण नाही पाण्यामध्ये औषध टाकणे काळाची गरज आहे आणि त्याच्यापेक्षा आपण काय केलं की ग्रामपंचायतीमध्ये पण त्या पाण्याचं औषध टाकण्याच्या बाटल्या ठेवलेत ना आपण ते काय घेत नाहीत ते मग उन्हाळा लागलेला आहे पाण्याच्या अडचणी आहेत लोकांना पाणी 2 दिवसाला सुटलं पाहिजे 8-10 दिवस पाणी सुटा नाही मग आता कसं माहिती आहे का काही ठिकाणी जो मेन पाईप असतो काही ठिकाणी लीक होतात इथला लीक काढायला 2 दिवस 1 दिवस लागतोच त्याला तोपर्यंत पाणी असते पण मेन मुद्दा कोणता माहिती आहे का जे पाण्यामध्ये आपण औषध टाकतो ते टाकायला पाहिजे बरं काय तात्या ते बघूत काय करायचे ते. बरं आता ह्या गोष्टीवर आपण बारीक सारीक लक्ष देऊ पण मला काय बरं का आता मी तालुक्याहून आलतो हो मला थोडंसं जरा घरी काम होतं बरोबर मी म्हणलं आपण बघूत आता काय करायचे ते नाही हे लक्ष देणं काळाची गरज आहे बघा ते बरं पाठीमागच्या घरकुलाचं काय झालं त्या बाईचं राहिलं होतं ना ते इदवाबाई आहे ना हा त्या ग्रामसेवकनं ते दिलं नव्हतं तिचं त्याच्यामुळं राहिलं होतं तिचं झालं फायनल काहीतरी अडचण असेल अडचणचा काय प्रश्न नाही विषय कसा असतो माहिती आहे का गोरगरिबाला त्यांची जी मूलभूत गरजा असतात किंवा घरकुल असेल किंवा कधी फाईल असेल आपण तो दौंड देतोच तरी सुद्धा आपण स्वतः जाऊन सांगायला पाहिजे ह्या गोरगरिबाचं एकच काम असतंय ह्याला फक्त त्यांच्या सुविधा मिळावं बरोबर खरं ह्या सुविधा मिळावा त्याला सुविधा परिपूर्ण जर गेल्या तर आपल्याला कुठंच गालबोट लागत नाही तात्या येतो मला जरा मला काम आहे पण दगड्या पण वाटावा आला बघा
तुम्ही असल्यावर काय नाही होणार. तुम्ही असल्यावर काय होणार आहे? चहा पाणी नाही काय चहा हा नाही. अहो घेतला असता नाही मी आता घेतला होता तुमच्या हॉटेलमध्ये. नामदेवा भेटू ये. मग नंतर. हो चला आता काय करायचं आपल्या पुढच्या बिडच्या मी जाऊन वावरातून हा ते बैल बिल बघतो ना काय ती आणि धार काढा गेला कडे तो म्हशीची गेला गेला का आणि मग जाऊ दे